नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ PSI 2013 सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? 1. सावित्रीबाई फुले, 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3. महात्मा फुले, 4. महात्मा गांधी. तर या PYQचं उत्तर होणार 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील PYQ PSI 2013 शिवराम जानबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? 1. GB वालंकर, 2. ज्योतिबा फुले, 3. वरील दोघांचाही, 4. वरील कोणाचाही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 3. वरील दोघांचाही. पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला? 1. बारामती, 2. पुणे, 3. सुपे, 4. चाकण. तर या PYQचं उत्तर होणार 3. सुपे. पुढील PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? 1. लँड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन, 2. डेक्कन रायट्स कमिशन, 3. डेक्कन ॲग्रिकल्चरल कमिशन, 4. लँड ओनर्स कमिशन. तर या PYQचं उत्तर होणार 2. डेक्कन रायट्स कमिशन. पुढील PYQ STI 2014 इसवी सन 1875च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. 2. 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधाळी गावात झाला. 3. प्रो रणजित गुहानी मिथ ऑफ डेक्कन रायट्स या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे. 4. वरील एकही नाही. तर या PYQचं उत्तर होणार 3. प्रो रणजित गुहानी मिथ ऑफ द डेक्कन रायट्स या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.